The next question, the numericals you can see here. Mass of the earth is given. Mass of the moon is also given. And also the distance between them is 3.84 into 10 raised to 5 kilometers. And you have to find out the attraction force between the two. काय सांगितलं बघा, हे अर्थ आहे, हा मून आहे. अर्थचं मास म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान दिलेलं आहे तुम्हाला बघा. मास ऑफ द अर्थ, पृथ्वीचे वस्तुमान ME दिले बघा, 6 into 10 raised to 24 kg. मास ऑफ द मून म्हणजे हा जो मून आहे याचं पण मास दिले, वस्तुमान दिलेलं आहे बघा. इथे MM दिला. हा M म्हणजे मास आणि M म्हणजे मून. हे मास आणि हा अर्थ, हे कसं रीड करणार? मास ऑफ द मून इज इक्वल 7.4 into 10 raised to 22 kg. आणि डिस्टन्स दिलेलं आहे, अंतर दिलेलं आहे. डिस्टन्सला मराठीत आपण अंतर म्हणतो, याला R म्हटलं बघा. 3.84 into 10 raised to 5 किलोमीटर. आणि आपल्याला काय विचारलं, या दोघांमध्ये जे अट्रॅक्शन फोर्स आहे, अर्थ काय करणार आहे, मूनकडे अट्रॅक्ट करणार ना. हे अट्रॅक्शन फोर्स जे आहे, हे अट्रॅक्शन फोर्स किती असणार आहे हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. क्वेश्चन कळतोय बघा. आता इथे लक्षात ठेवा, असेल डिस्टन्स तुम्ही बघितलं तर किलोमीटर मध्ये आहे आणि किलोमीटर मध्ये नाही चालणार आहे, आपल्याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. हे किलोमीटर आहे की नाही, SI युनिट जे आहे ना ते मीटर मध्ये आहे, म्हणून याचं कन्वर्जन मीटर मध्ये करायचं आहे. आणि तुम्हाला माहितीये 1 किलोमीटर मीन्स 1000 मीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. म्हणून काय केलं बघा, याला ही जी न्यूमेरिकल्स आहे ना, इन्फॉर्मेशनला 1000 ने डिवाइड मल्टिप्लाय करायचं. 1000 ने मल्टिप्लाय, 1000 म्हणजे 10 चा क्यूब असतो बघा. 10 चा क्यूब 1000 आहे. आणि मग काय करता बघा, इथे बघा a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n. म्हणून बघा इथे 10 आणि या दोघांची काय करायची, ऍडिशन. 5 आणि 3 ची ऍडिशन 8. आणि म्हणून डिस्टन्स किती आलं, 3.84 into 10 raised to 8 मीटर. कळलं का इथे 8 का आलं? हे बघा, हे किलोमीटर होतं, आपल्याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणून 1000 ने मल्टिप्लाय केलं. 1000 मीन्स क्यूब ऑफ 10. You can see here the base is equal. That's why you have to make the addition of this power. यांची ऍडिशन करायची, मग 8 येणार. हे झालं डिस्टन्स. तुम्हाला 3 गोष्टी माहिती आहे बघा, मास ऑफ अर्थ, मास ऑफ मून अँड डिस्टन्स बिटवीन देम. अँड G ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, मराठीमध्ये याला आपण म्हणतो गुरुत्व स्थिरांक. हा माहिती पाहिजे आपल्याला. 6.7 into 10 raised to -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ओके, आपल्याला फोर्स काढायचा, दोघांमधला फोर्स किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता फोर्स कशा प्रकारे फाइंड आउट करतो बघा. आपल्याला अट्रॅक्शन फोर्स आहे, तुम्हाला इथं काढलं बघा, हा फॉर्म्युला आहे. F is equal to, इथे G येतं M1 M2 upon R square. फक्त आपण M1 M2 न घेता ME घेतलेला आहे आणि MM घेतला आहे. मास ऑफ अर्थ, मास ऑफ मून अपॉन R स्क्वेअर म्हणजे डिस्टन्सचा स्क्वेअर करायचं. काल पण तुम्हाला सांगितलं बघा, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनल जे अट्रॅक्शन आहे त्याचा आपण लॉ पाहिला होता बघा. हे अट्रॅक्शन फोर्स आहे ते काय लिहित होतो, डायरेक्टली प्रोपोर्शन टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट अँड इनव्हर्सली प्रोपोर्शन विथ द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. अशा प्रकारे हा F ची व्हॅल्यू आहे. आता व्हॅल्यू टाका, F फाइंड करायचं. ही G ची व्हॅल्यू इथे आली बघा. ही ME म्हणजे मास ऑफ अर्थ, पृथ्वीचं मास, आणि हे आलं मूनचं मास. इथे दिलेलं इन्फॉर्मेशन बघा. आणि R ची व्हॅल्यू होती बघा 3.84
इंटू 10⁸ झालं आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर केला. आरचा स्क्वेअर आहे ना म्हणून ब्रॅकेटचा स्क्वेअर केला. बघा कुठे प्रॉब्लेम आहे फक्त व्हॅल्यू टाकली बघा. एम ई ची व्हॅल्यू एम एम ची व्हॅल्यू आणि बघा सॉरी ही कोणाची व्हॅल्यू होती जी ची व्हॅल्यू आहे एम ई ची व्हॅल्यू आहे एम एम ची व्हॅल्यू आहे आणि आर ची व्हॅल्यू आहे. हे आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट मास ऑफ अर्थ मास ऑफ मून अँड डिस्टन्स. कळलं व्हॅल्यू टाकली. आता जर व्यवस्थित बघा 6.7 लिहिलं हे 6 इथे लिहिलं 7.4 लिहिलं. आता इथे बघा बेस 10 आहे का इथे बघा -11 24 आणि 22 काय करायचंय का या दोघांची ऍडिशन करायची. 24 प्लस 22 46 येईल. त्यामधून 11 काय करायचे मायनस करायचे 35 म्हणून 10⁻35. कळलं कुठलं आलं 10 बघा ह्या दोघांची ऍडिशन झाली त्यातनं हा 11 काय मायनस आहे ना म्हणून याला मायनस करून घ्यायचं 10⁻35. इकडे बघा याचा स्क्वेअर करायचं ना मग 3.84 2 टाइम घेतलं बघा 2 वेळा घेतलं 3.84 इंटू या दोघांचा मल्टिप्लाय 8 ने 2 ला मल्टिप्लाय करा 8 2 जा 16. बघा इथेपर्यंत प्रॉब्लेम आहे का. आता डिव्हाइड करायचं आहे त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे. आपण एक काम करू इथे बघा अजून एक गोष्ट केली बघा इथे 10⁻35 आणि अपॉन किती आहे 10⁻−16. त्याला फॉर्म्युला सांगितलं होतं बघा a⁻m डिवाइड बाय a⁻n इज इक्वल टू a⁻m−n. डिवाइड असेल बघा इथे बघा हे डिवाइड आहे ना मग या दोघांची सबट्रॅक्शन करायचं. मग 35 मधून 16 मायनस केले तर 19 येतं. खाली लिहायची गरज नाही मग 10⁻90 बाकीचा भाग लिहा बघा 6.7 6 7.4 3.84 3.84 इथेपर्यंत बघा प्रॉब्लेम आहे का. आता आपला डेसिमल पॉइंट विड्रॉ करायचे. आता गमन बघा इथे डेसिमल पॉइंटच्या पलीकडे किती नंबर आहेत चेक करा 1 2 इथे 1 2 टोटल बघा 1 2 3 4 नंबर आहे. इथला आपण जर डेसिमल पॉइंट काढला तर डेसिमल पॉइंटच्या पलीकडे 4 डिजिट आहे. इथे मात्र बघा डेसिमल पॉइंटच्या पलीकडे इथे एक आणि इथे एक आहे दोनच आहेत ना पण खाली मात्र 4 आहेत म्हणून इथे बघा इथला डेसिमल काढला इथला पण काढला आणि इथे 2 0 काय केले एक्सटेंड केले वाढवले. कारण बघा इथे टोटल पॉइंटच्या पलीकडे 4 डिजिट आहेत ना 4 अंक आहेत 1 2 3 4. इथे बघा इथे 1 इथे 2 इथे आणि इथे झाला पण अजून 2 पाहिजेत ना म्हणून इथे काय करावं लागतं 2 0 एक्स्ट्रा घ्यायचे असतात म्हणजे 6 आहे ना तिथे 600 आलं. आता डिवाइड बघा कसं केला डिवाइड आणि मल्टिप्लाय थोडेसे मोठे 12 ने डिवाइड केलं 12 ने भाग लावला 12 पंचे 60 12 0 0 12 5 जा 60 12 0 जा 0 याला 12 ने डिवाइड केलं बघा 12 3 जा 36 इथे 2 राहतील बघा 24 होणार 2 2 जा 24 12 ने भाग लावला याला नाही ना मग आता 2 ने याला डिवाइड केलं याला 2 ने डिवाइड केलं 25 याला 2 ने डिवाइड केलं 16 परत 16 ला 2 ने डिवाइड केलं 8 याला पण 2 ने डिवाइड केलं 37 67 25 37 लिहून घेतलं इंटू 10⁻90 अपॉन करून कराय बघा 8 इंटू 384. आता 1 2 3 या तिघांचा मल्टिप्लाय केला 61,975 या दोघांचा मल्टिप्लाय केला इथे तर इंटू 10⁻19 तसंच ठेवा. रफ पेजवर याने काय करायचं डिवाइड करायचं नंबर्स मोठे डिवाइड करताना बघा रफ पेज ने काय रफ पेजवर याला डिवाइड जर केलं त्याचा आन्सर येणार 20.70 किती आहे ना 20.70 इंटू 10⁻90. खरं म्हणजे एवढं फायनल आन्सर दिलं तरी पुरेसं होतं पण त्याने काय केलं एक डेसिमल पॉइंट इकडे सरकलं व्यवस्थित आहे का इकडे सरकला आपण डेसिमल पॉइंट म्हणजे इकडे सरकला याचा अर्थ काय केलाय माहिती याला 10 ने मल्टिप्लाय केलं तरच इकडे सरकला. एक घर सरकलाय ना बघा हा पॉइंट इथे होता गेला तर इकडे आला बघा इथे होतं तर एक घर इकडे सरकला ना याचाच अर्थ याला 10 ने काय केलं मल्टिप्लाय केलं. जर तिकडे सरकला असतं ना तर 10 ने काय करायला पाहिजे होतं डिवाइड करायला पाहिजे. परत सांगताय का हा डेसिमल पॉइंट इथे आहे की नाही
हा बघा इथे पुढच्या स्टेप मध्ये बघा हा डेसिमल इथे होता तो एक घर पुढे आला की नाही, म्हणून म्हणजे याचा अर्थ याला 10 ने मल्टिप्लाय केलेला आहे. आणि समजा हा डेसिमल पॉईंट जर पुढे घेतला असता, काल एक पॉईंट होता बघा, जर पुढे घेतला असताना एक घर सोडून तर आपण किती घ्यायला पाहिजे होतं, 10 घ्यायला पाहिजे. पुढे तिकडे गेला तर आपण करायचं, इकडे आला तर इंटू घ्यायचं, म्हणून याला 10 ने इंटू केलं. मग आता बघा 2.017 इंटू 10 आता 20 कुठून आलं बघा, हे 90 आणि इथे एकदा 1 टाइम आहे ना, 10⁻1 ना थोडक्यात कोण नाही म्हणजे हा 19 आणि 1 ऍडिशन 20. आपण एक राऊंड फिगर मध्ये असं पण लिहिता येतं, याला राऊंड फिगर असं घेतलेलं आहे. 2.017 घेताना इथे बघा 2.0 आहे ना, फक्त 2 घेतलं इंटू 10⁻20 न्यूटन. फायनल आन्सर एवढं दिले बघा, 2 इंटू 10⁻20 न्यूटन. एक लक्षात आहे का, खरं आन्सर एवढा आहे 2.017, पण त्यांनी राऊंड फिगर घेतले बघा. 2.0 आहे ना असं समजून ना म्हणून ते 2 घेतलेलं आहे. परत एकदा ऐका, जस्ट मास ऑफ द अर्थ, मास ऑफ द मून, डिस्टन्स किलोमीटर मध्ये होतं, मीटर मध्ये कन्वर्ट करायचंय. 1000 ने मल्टिप्लाय केलं, 1000 म्हणजे 10चा क्यूब आहे. ह्या दोघांची ऍडिशन केली 10⁸ मीटर आला. जी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, फॉर्म्युला लिहिला, व्हॅल्यू टाकले बघा. ही जी ची व्हॅल्यू, मास ऑफ द अर्थ, मास ऑफ द मून आणि रेडियस सॉरी डिस्टन्स लिहिलाय. इथे बघा या दोघांची ऍडिशन करायची, त्यात हे मायनस केलं म्हणून 35 ना. इथे स्क्वेअर आहे म्हणजे 3.84 2 टाइम येणार आणि 8 आणि 2 चा मल्टिप्लाय आला 16 आला. नेक्स्ट स्टेप मध्ये बघा, हे 10⁻35 अपॉन 10⁻16 आहे ना, मग याच्या म्हणून हा नंबर मायनस करायचा, किती येतं 19 येतं बघा. पुढे बघा 6.7 इंटू 6 7.4 इंटू 10⁻90 अपॉन हे आहे साईड. आता नेक्स्ट स्टेप मध्ये डेसिमल पॉईंट काढून टाकलं. इथे बघा 1 2 3 4 नंबर आहे, इथे मात्र 2च आहेत बघा, 1 आणि 2, म्हणून इथे आणखी 2 0 एक्स्टेंड केले. 12 ने याला डिवाइड केले, इथे 50 आलं, इथे 32 आलं. नंतर याला 2 ने डिवाइड केलं 25, याला 2 ने डिवाइड केलं 60, परत याला 2 ने डिवाइड केलं, याला पण 2 ने डिवाइड केलं 37. 1 2 3 इंटू 10⁻90 अपॉन कोणाला बघा 8 इंटू 3. या तिघांचाही मल्टिप्लाय केला, या दोघांचाही मल्टिप्लाय केला, याला याने काय करायचं डिवाइड केलं 20.70 इंटू 10⁻90. हे आपण आन्सर जर लिहिलं तरी पूर्ण मार्क्स मिळतील, पण त्यांनी तुम्हाला आन्सर मध्ये काय केलंय 10⁻20 दाखवलेलं आहे. म्हणजे काय केलंय का, हा जो डेसिमल पॉइंट आहे ना, एक घर इकडे सरकलाय, इकडे जेव्हा सरकतो का एक घर सरकलं की त्याला 10 ने मल्टिप्लाय करायला असतं, 2 घरं सरकलं तर 100 ने मल्टिप्लाय करायचं, आणि तिकडे सरकायचं असेल ना त्या साईडला राईट साईडला तर त्याला डिवाइड करायचं असतं. म्हणून बघा याला इकडे सरकतो बघा, एक पॉइंट इकडे आला, आता एक घर म्हणजे याला 10 ने मल्टिप्लाय केलं. मग मला सांगा इथे बघा 10⁻90, इथे 10⁻1, मग या दोघांची ऍडिशन होणार ना, म्हणून किती येणार 20. 2.017 इंटू 10⁻20 न्यूटन. हे राऊंड फिगर करण्यासाठी फक्त 2 घेतलं, 2 इंटू 10⁻20 न्यूटन. ओके.